गुड मॉर्निंग. तुम्ही बघत असाल हे काय आहे. तर हे आहे बेलाचं फळ. तर मला बेलाचं झाड लावायचं होतं. हे मी घरून आणलेलं होतं. आमच्या घरी शेतामध्ये हे बेलाचं झाड आहे. त्याचं फळ मी आणलेलं होतं. तर आईने मला राख दिलेली आहे. आई बोलली राखेमध्ये ते सुकवून घे आणि मग नंतर ते लागवड कर. तर बेल लावण्याचं म्हणजे बेल लावल्याने पुण्यप्राप्ती होते आणि घरात बेलवृक्ष असल्याने ना नकारात्मक ऊर्जा पण कमी होते. त्याच्यामुळेच मी आणले आणि श्रावणात लावल्याने तर खूपच फायदे होतात. त्याच्यामुळे योगायोगाने श्रावणातच मला ते लावायचं एक संधी मिळाली. तर त्यानंतर राख होती उरलेली, मी ती गुलाबाला वगैरे टाकून दिलेली आहे आणि नंतर मी स्वयंपाकाची तयारी करत होते. तर हा कांदा आहे. म्हणजे ब्रेकअप झालं तरी इतकं रडले नव्हते, इतके रडली मी हा कांदा चिरत असताना. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशीची तयारी करते. ढोकळा करायचा होता म्हणून मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले. त्यानंतर मी भाजीची तयारी करून घेतली आणि भाजी केलेली आहे. तर शेवभाजी केली होती मी आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. हे बघा, पोळी गोल झाली नाही, पण ती चंद्राच्या पूर्ण ग्रहणातली स्टायलिश आवृत्ती आहे. अशीच पोळ्या लाटून घेतलेल्या आहे मी. आणि पोळ्या झाल्यानंतर पोळ्या बघू शकता माझ्या गोल फुगलेली पण आहे. आणि इथे माझी शेवभाजी पण रेडी झालेली आहे. डाळ आणि भात पण मी केलेला आहे. ही आहे डाळ आणि आता मी सर्व करत आहे. तर आज मी वरण भात, शेवभाजी आणि चपाती केलेली आहे. त्यानंतर मी थोडं क्लिनिंग करून घेतलेलं आहे आणि क्लिनिंग केल्यानंतर मी जेवण केलेलं आहे. आणि इथे जे मी भिजत घातलेले होते सकाळी वाटण करून घेतले त्याचं, तांदूळ आणि हे. त्यानंतर परत एकदा मी मॉप मारला आहे रात्रीच्या वेळेस झोपताना. आणि मॉप मारताना मला लक्षात आलं की मी भांडे अर्धवटच सोडलेले. तसं घरात मी एकटीच काम करते की मल्टीटास्किंगची ऑलिम्पिक खेळाडू आहे मी. अरे हे काय अनवॉन्टेड पीपलही आमच्या व्हिडिओमध्ये आले. त्यांना मी उनो खेळायला बोलवलं होतं. हे उनो खेळल्यानंतर घरी चाललेले. त्यानंतर हे दोघं पण आलेले आहे आणि ह्या दोघांनी आमच्यासाठी आईस्क्रीम आणली होती आणि आईस्क्रीम खाऊन आजचा दिवस इथेच संपतो.